की त्या ठिकाणी लिहिलंय माझे तोंड सत्य बोलतो. जे परमेश्वरचे लोक आहेत, जे ख्रिस्ताचे लोक आहेत, जे प्रभू येशूचे लोक आहेत, ज्यांनी ख्रिस्ताला परिधान केलेलं आहे, ज्यांना पवित्र आत्म्याला परिधान केलेलं आहे, ज्यांना वचनाची माहिती मिळाली आहे, ज्यांचं तारण झालेलं आहे, ज्यांना तारणाचा गोड आनंद मिळालेला आहे. आणि म्हणून प्रियो अशा प्रियजनाच्या, माझ्या भावाच्या, बहिणीच्या, आई आणि वडिलांच्या जीवनामध्ये केवळ सत्य आणि सत्य असावं. आमच्या मुखामधून अनेक वेळेस प्रियो आमच्या मुखामधून सत्य निघत नाही. त्याचं एक रिझन आहे, एक कारण आहे. ते कारण म्हणजे ते सत्य बोलल्यामुळं, ते सत्य सांगितल्यामुळं किंवा ते सत्य वागल्यामुळं आमचा जगिक तोटा होत, आमचं जगिक नुकसान होत आहे. जगिक पद्धतीने आम्हाला कुठंतरी एक माघार घ्यावा लागत आहे. आणि म्हणून जगाच्या हौशी मौशीमध्ये जगणारे जे लोक आहेत त्यांच्या मुखामध्ये सत्य सापडत नाही. परंतु प्रिय तुम्ही आणि मी तसे नाही. कारण देवाने तुम्हाला आणि मला पाचारण केलेलं आहे. देवाने तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे. देवाने तुम्हाला आणि मला त्या घाणीतून उचलून काढलेलं आहे आणि आम्हाला तारणाचा गोड आनंद दिलेला आहे. आम्हाला सत्य समजलं, कारण आमचं तारण तसं झालं नाही. आम्ही ख्रिस्ताकडे तसे आलो नाही. तर ख्रिस्त परमेश्वरच्या वचनामध्ये आम्हाला सांगतंय, या पहा आणि अनुभव घ्या, ख्रिस्त देव परमेश्वर किती चांगला आहे. आणि म्हणून जितक्यांनी त्याच्याकडे पाहिलं प्रत्येक जण प्रकाशमय पावले. जितक्यांनी त्याच्याकडे पाहिलं प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक सार्वकालिक हर्ष आणि आनंद निर्माण झाला. जगातला आनंद कदाचित अनेक बिलीव्हर्स भावांच्या बहिणीच्या जीवनात कदाचित नसेल देखील. आमेन. नाही, तो चांगला आहे. कारण पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहिलं की जगातल्या खॅली खुशाल्यामध्ये अनेक लोक जीवन जगत असताना आम्हाला पाहायला मिळत आहे की खरोखर त्यांचं जीवन मात्र परमेश्वरापासून दूर जात आहे. मार्ग सत्य म्हटलेल्या जीवनापासून ते लांब जात आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं सत्य राहिलं नाही. कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी परमेश्वराला आवडणाऱ्या गोष्टी दिसत नाही. आणि म्हणून आज आम्हाला संधी आहे. आम्ही पाहूया, आजच्या भागाला सुरुवात करूया. आणि सूत्राचं पुस्तक अध्याय क्रमांक 12 आणि वचन क्रमांक 17. ज्याच्या तोंडून सत्याचे उद्गार श्वासाप्रमाणे बाहेर पडतात, तो न्यायत्व प्रकट करीतो. परंतु असत्य साक्षी कपट उच्चारितो. येऊया आपल्या पाहूया आजच्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. 12वा अध्याय आणि 17व्या वचनामध्ये आम्ही आज विशिष्ट अशी गोष्ट परमेश्वराने आज आम्हाला शिकवत आहे. पाहूया. ज्याच्या तोंडून सत्याचे उद्गार, सत्याचं बोलणं, सत्याचं भाषण, सत्याचं अनुकरण, सत्याची शिकवण, सत्य गोष्टीची माहिती प्रकट करणं, सत्य गोष्टी एक अंधारातून उजेडात येणं, हे जे ज्याच्या तोंडून सत्याचे उद्गार श्वासाप्रमाणे बाहेर पडतात. श्वासाप्रमाणे. अहो, मी विनंती करेल, दिवसामध्ये आम्ही किती प्रमाणात श्वासोश्वास करतो, किती मिनिटांमध्ये, किती सेकंदामध्ये. आणि हा दावीद नीतिसूत्र सलोमन राजा म्हणत आहे की आम्ही श्वास जसा चालतो ना आमचा, त्या श्वासावर जसं आम्ही जीवन जगतो ना. आम्ही बऱ्याच अंश पाहिलं, आमचे मित्र आहेत ते हमेशा म्हणत आहेत, ते डॉक्टर दवाखान्यामध्ये असतात आणि त्यांना त्या ऑक्सिजनची जी आहे ना व्हेंटिलेटर, त्याची किंमत पूर्णपणे समजलेली आहे. आणि म्हणून ते हमेशा सांगतात की मोकळ्या वातावरणातली हवा, दवाखान्यातली हवा, ते नळकांडा लावल्यावरची हवा, कोणत्या हवेचे मनुष्य पैसे भरतो, परंतु परमेश्वरने जी हवा, जी श्वास आमच्यासाठी फुकला, त्याचं मात्र आम्ही बिल पेमेंट करत नाही. परंतु या ठिकाणी नीतिसूत्र तो अध्याय क्रमांक 12 आणि वचन क्रमांक 17 मध्ये लिहितोय, ज्याच्या तोंडून सत्याचे उद्गार श्वासाप्रमाणे बाहेर पडतात, जसं आमचा श्वास बाहेर पडतो, अशा प्रकारे परमेश्वराचं सत्य आमच्या मधून निघलं पाहिजे. त्या सलोमन राजाला किंवा त्या नीतिसूत्र कर्त्याला, परमेश्वराच्या सेवकाला हेच सांगायचं आहे की ज्या श्वासावर आम्ही जिवंत आहोत, जो श्वास घेतल्यामुळे आज आम्ही आहोत, त्याप्रमाणे आमच्या जीवनामध्ये सत्य बाहेर पडलं पाहिजे, तर आम्ही जिवंत. आज सगळे लोक व्हेंटिलेटरवर आहेत. आज सगळ्या लोकांच्या तोंडाला आहे ना हे असं मास्क बांधलेलं आहे. कुणाच्या तोंडाला पिशवी, कुणाच्या तोंडाला पोत, कुणाच्या तोंडाला असं काय काय. आता त्याचे लय प्रकार आहेत मास्कचे. हे कशासाठी बांधलेत माहिती का? दूषित हवा आतमध्ये येऊ नये, वातावरणातून निर्माण होणाऱ्या रोगाची साथ आमच्यावर येऊ नये. आणि म्हणून त्यासाठी आज प्रत्येक जण तोंडाला मास्क बांधत आहे. हा श्वासोश्वास जो आहे ना प्रिय, हा
आलेला श्वासोश्वासाला आम्ही दाबून ठेवित आहोत, कोंडून ठेवित आहोत, दाबून ठेवित आहोत. अनेक प्रकारच्या लोकांनी सत्य दाबून ठेवलेलं आहे. अनेक लोकांच्या जीवनामध्ये सत्य आहे, कारण जोपर्यंत त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा आधार नव्हता, जोपर्यंत त्यांना ख्रिस्त समजलं नव्हतं, जोपर्यंत परमेश्वर पित्याने त्यांना आकर्षित केलं नव्हतं, जोपर्यंत त्यांना सत्य समजलं नव्हतं, तोपर्यंत ते बंधनात होते, ते त्या घाणीत होते, त्या गुलामगिरीत होते. परंतु सत्य त्यांना समजलं आणि सत्यापासून बंधमुक्त झाले. परंतु बंधमुक्त झाले खरं, परंतु त्यांच्या जीवनामध्ये सत्य टिकवलं गेलं नाही. आज प्रियो, सत्य टिकवण्याची गरज आहे, सत्यामध्ये वागण्याची गरज आहे, सत्यामध्ये उठण्याची गरज आहे, सत्यामध्ये चालण्याची गरज आहे. तो या ठिकाणी लिहिते की ज्याच्या तोंडून सत्याचे उद्गार श्वासाप्रमाणे बाहेर पडतात, तो न्याय तो प्रकट करतो. आणि हे फक्त माझा परमेश्वरच करतो. माझा परमेश्वर, आम्ही श्वास घेतल्याप्रमाणे त्याचं सत्य आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आणि आज ज्या परमेश्वराने श्वास आमच्यामध्ये ठेवला आहे, म्हणजे त्याला हेच सांगायचं आहे की तुम्ही जिवंत असताना सत्य स्वीकारा. कुणीही सत्य स्वीकारित नाही, मेल्यानंतर कोणाही सत्याचा शोध घेत नाही, मेल्यानंतर परमेश्वराच्या सन्मुख येत नाही. आणि म्हणून जोपर्यंत श्वास आहे, परमेश्वर या ठिकाणी नीतिसूत्र दावीद राजा 12 प्रमाणे 17 प्रमाणे म्हणत आहे की ज्याच्या तोंडून सत्याचे उद्गार व श्वासाप्रमाणे बाहेर पडतात, तो न्यायत्व प्रकट करतो. तो न्यायत्व माझ्या परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये आहे. आणि तो न्यायाने येईल त्यावेळेस आमची तपासणी करील की जोपर्यंत तुमचा आणि माझा श्वास परमेश्वराने या भूतलावर असताना आम्हाला दिलेला होता किंवा दिलेला आहे किंवा आता काही काळ ठेवणार आहे, तर आमच्या जीवनामध्ये आम्ही किती प्रकारे सत्य स्वीकारलं, किती प्रकारे त्या सत्याप्रमाणे मी चाललो, किती प्रमाणात आमच्या मुखामधून सत्य बाहेर पडलं, किती प्रमाणात आमची सुवार्थ सत्यतेने होती, सद्भावनेने होती, चांगल्या गोष्टीने होती. आज प्रियाओ, ज्यावेळेस त्याचा न्याय तो प्रकट होईल, कारण तो न्याय तो प्रकट करतो, कारण तो सत्य आहे. आणि तो सत्य ज्यावेळेस येईल त्यावेळेस या देखील गोष्टीचा न्याय करण्यात येईल की आम्ही जिवंत असताना जितका श्वासोश्वास घेतला, जितक्या वेळेस आम्ही राहिलो, या त्यावेळेच्या जीवनामध्ये आम्ही सत्य किती स्वीकारलं, सत्य किती सांगितलं आणि सत्य किती आचरण केलं. अनेक लोक सत्य स्वीकारतात, अनेक लोक सत्य सांगतात, परंतु सत्य मात्र कृतीमध्ये आचरण. अनेक लोकांना असं वाटतं की फक्त विश्वासच कृतीमध्ये आणावा लागतो, बाकीच्या गोष्टीला काय आहे. अहो, जेवढ्या काही गोष्टी परमेश्वराने या पवित्र शास्त्राच्या माध्यमातून दिलेल्या आहेत ना, या सर्व कृती करण्यासाठी, आचरण करण्यासाठी, परमेश्वराचा गौरव करण्यासाठी, परमेश्वराला महिमा सन्मान आदर गौरव देण्यासाठी आणि परमेश्वराचं सत्य प्रकट करण्यासाठी आहे. कारण तो न्याय करायला येणार आहे. आणि न्याय करीत असताना मित्र प्रिय, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की तो आमच्या जीवनामधलं सत्य तपासणार आहे. आम्ही सत्य किती वागलो, आम्ही किती वर्ष जगलो, किती मोठी मिनिस्ट्री होती, कसे हालापेष्टा आमच्या झाल्या, किंवा आम्ही कशा प्रकारे लोकांना काय काय केलं, आमच्या जीवनामध्ये सत्य किती होतं. आणि ज्याच्या जीवनामध्ये सत्य आहे तो परमेश्वराचं काम खऱ्या अर्थाने करत आहे. आणि निश्चित त्याचं प्रतिफळ परमेश्वर ज्यावेळेस न्याय वैभवाने येईल त्यावेळेस त्याला मिळणार आहे. परंतु असत्य साक्षी कपट उच्चारित. परंतु जे काही असत्य आहेत ना, जे खोटे आहेत, जे डुप्लिकेट आहेत, जे लबाड आहेत, जे भामटे आहेत, जे काळपुळीसारखे आहेत, यांच्या मुखामधून सत्य बाहेर पडत नाही, कपट बाहेर पडतं. आणि जे कब्जा केलेला आहे, अनेक लोकांनी त्या सत्याला दाबून ठेवलेला आहे. अनेक बिलीव्हर्स भावांनी आणि बहिणींना सत्य माहिती असून देखील त्या असत्याच्या पाठीमागे लागलेले आहेत, त्याच्या पाठीमागे धावत आहेत. अनेक लोकांना परमेश्वराचं वचन सांगताय सत्य तुम्हाला समजेल आणि सत्यच तुम्हाला बंधमुक्त करील, परंतु अनेक लोक असत्य धुंडाळीत आहेत. अनेक लोकांना असत्य समजलंय आणि म्हणून ते असत्य त्यांना चांगल्या प्रकारचं त्या मुक्त मिळत नाही. आज अनेक लोक बंधनात आहेत. त्याचं कारण काय? याचा अर्थ असा नाही की लोकांना सत्य समजलं नाही, लोकांना सत्य समजलंय, परंतु ते कृतीमध्ये आणि आचरणामध्ये आणत नाही, त्यांच्या जीवनामधून ते बाहेर काढत नाही. त्यांना हे माहित नाही की सत्य प्रकट करणारा जो परमेश्वर आहे तो न्यायी आहे आणि आमचा न्याय देखील करणारे आहे. कारण जोपर्यंत श्वासात श्वास आमच्यामध्ये आहे, जोपर्यंत या भूतलावर आमचे व्यर्थ दिवस आम्ही घालीत आहोत, तोपर्यंत आमच्या मुखामधून परमेश्वराचं सत्य किती आलेलं. अनेक लोक वैर भावाने सेवा करतात, सत्याला समर्पित करीत नाही, खुन्नस म्हणून
असली, सत्य शिक्षण देणारी असली ना, का तिथं लगेच दुसरा येतोच किंवा त्याच्यातूनच निर्माण होतो. याचा अर्थ काय की त्याच्यामध्ये दैवाचं नामस्मरण करत असताना ज्याच्या जीवनामध्ये आचरणामध्ये सत्य नाही ना, ऑटोमॅटिकली तो शैतान काय करतो, तो दुष्ट काय करतो, ते जग काय करतं, जगातल्या मोह पाश माया काय करते की त्याच्या जीवनामध्ये असत्य टाकते आणि हळूहळूपणे तो त्या स्वतःचा नाश करून घेतो, मंडळीच्या नाशास कारणीभूत ठरवतो आणि सगळ्या प्रकारच्या गोष्टी करतो. आणि म्हणून प्रिय, ह्या गोष्टी आम्हाला खूप गरजेच्या आहेत. सत्य आम्हाला समजलेलं आहे आणि परमेश्वर न्याय करणार आहे. मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय, अनेक माझे भावंड आहेत, बहिणी आहेत, आई आहेत, वडील आहेत आणि देवाचे प्रिय अभिषिक्त सेवक सेविका देखील आहेत. त्या प्रत्येकाचा मी प्रभू येशू मध्ये आभार मानतो, त्यांचं सन्मान करतो, आदर करतो. पण तुम्हाला या ठिकाणी गोष्ट सांगायचं आहे. आता सध्याच्या काळाची स्थिती आहे लॉकडाऊनची. आता आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे. आता सगळ्या प्रकारच्या दुष्काळाची सावट संपूर्ण जगावर आहे, संपूर्ण जगावर. आणि या संपूर्ण जगावर असणारा ज्यांनी सत्य स्वीकारले, ज्यांना सत्याची सुवार्ता सांगण्यासाठी पाठवलेले, ते अनेक लोक जी खरी सुवार्ता सांगायला पाहिजे ती न सांगता आज माल पाण्याची दानाविषयी शिकवत आहेत, दशमांचा देणगीविषयी शिकवत आहेत, आशीर्वादाविषयी 2-2, 4-4, 10-10 एपिसोड झाले केवळ दानपात्र, दशमांश, देणगी. होय प्रिय, देवाच्या पवित्र आत्म्याने ज्यावेळेस मनुष्य प्रेरित होतो, मनापासून परमेश्वर त्या व्यक्तीमध्ये सांगत असतो की जा आणि माझ्या सेवकाला लागणाऱ्या गरजा तू पुरव. धतिंग करून नाही, दबाव टाकून नाही, घाबरून नाही. तुम्ही जर दिले नाही तर तुमच्यावर शाप येतील असं म्हटल्यावर काय लोकांनी भांडे कुंडे ऐकून द्यायचे का? आता हे आमच्या सारखे वेगळे पत्र्याचे टिपाडाचे भांडे आहेत. आता हे बाजारात सुद्धा घेणार नाहीत कुणी. आता द्यायचे कसे? आम्हाला काय दिलं पाहिजे? आताचा समय काय आहे, येणारा समय कसा आहे आणि या समयानुसार आम्हाला परमेश्वराने या जीवनामध्ये जर श्वास दिलेला आहे तर हा श्वासोश्वास चालू असतानाच आम्ही या लोकांना सत्य सांगणं खूप गरजेचं आहे. होय प्रिय, सत्य हे पण आहे की तुम्ही दानपात्र, दशमांश घ्या, द्या, काय असेल ते घ्या, द्या, परंतु त्याला देखील योग्य काळ, वेळ, समय. 10-10 एपिसोड, काही तर अजून बराच स्टॉक जमा करून ठेवलेला आहे देण्याविषयी. स्वर्गाच्या राज्याविषयीचा स्टॉक नाहीये, पश्चातापाविषयीचा स्टॉक नाहीये, खऱ्या शिक्षणाविषयीचा स्टॉक नाहीये. ही खेदाची गोष्ट आहे. आणि याचा अर्थ असा आहे की आम्हाला सत्य समजलं नाही. आणि जर कदाचित आम्हाला सत्य समजलेलं आहे तर जाणून बुजून आम्ही ते सत्य दाबीत आहोत, त्या सत्याला पायाखाली तुडीत आहोत. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, पुस्तक अध्याय क्रमांक 12 आणि वचन क्रमांक 17 मध्ये लिहिलेले आहे, त्याच्या तोंडून सत्याचे उद्गार निघतात आणि परमेश्वर न्यायी आहे. हो, तो न्याय केल्याशिवाय सोडणार नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, प्रिय देवाच्या सेवकांनो, मी तुम्हाला विनंती करील की आता तुम्हाला शिकवण्याची गरज नाही. कारण जोपर्यंत मनुष्य नवीन असतो, जोपर्यंत तो बालक असतो, त्यावेळेस त्याला शिकवावं लागतं. ज्यावेळेस चर्च लांबचा एखादा व्यक्ती येतो त्यावेळेस त्याला नवीन असल्या कारणाने तो पाहतो की या चर्च मध्ये दानपत्र, देणगी, दशमांश दिल्या जातं. बस एकदा का जरा थोडस आहो पार तिकडं मातीत जायची वेळ आली तरी पण दान दशमांचा विषय शिकवताय. अहो इथं स्वर्गाच्या राज्यात जायची वेळ आली, मेघार उडवून जाण्यासाठी परमेश्वर येत आहे, त्याला तयार होण्याची वेळ आलेली आहे. आणि आज आम्ही काय सत्य लोकांना प्रकट करतो? दानपात्राविषयी, दशमांशाविषयी, देणगीविषयी, चमत्काराविषयी काय चाललंय काय? याचा अर्थ आम्ही सत्य अनितीने दाबून ठेवलेला आहे किंवा दाबून ठेवीत आहोत किंवा दाबून ठेवण्याचा प्लॅन केलेला आहे. कारण परमेश्वराच्या मुखामध्ये कुठल्याही प्रकारचं कपट आढळलेलं नाही. त्याची वाणी सर्व काही सत्याची आणि कुठल्या प्रकारची टीका करणार होती. 12 अध्याय आणि 19 वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्यामध्ये लिहिलेलं आहे, सत्याची वाणी सर्व काळ टिकेल, सर्व काळ. जीवा केवळ क्षणिक आहे, क्षणिक, थोडा वेळ. असत्यामुळे सध्या आमची गरज भागल, असत्यामुळे कदाचित आमचा बॅलन्स वाढेल, असत्यामुळे कदाचित आम्हाला ना कुठेतरी वरती लोक घेऊन जातील आणि तसेच डोक्यावर आपटून देतील. लक्षात राहून द्या,
सत्यामध्ये एक 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 पाऊल टाकत चला. डायरेक्ट उडून घेऊ नका. त्या वरच्या वर ब्लास्ट होताल आणि परत एकदा खाली येताल. आणि म्हणून प्रिय हो, तुम्हाला आणि मला सत्याची वाणी सर्व काळ टिकते. सर्व काळ सत्याच्या वाणीला विरोध होईल, सत्याची वाणी दाबल्या जाईल, सत्याच्या वाणीवर प्रेशर आणण्यात येईल, सत्याच्या वाणीवर एक बोट ठेवण्यात येईल, सत्याच्या वाणीला कुठेतरी क्रॉसिंग होईल, परंतु ही टिकणारी आहे. असत्यवाणी घडीभर टिकल, असत्यवाणी घडीभर लोकांचं मन धरणी करल, असत्यवाणी घडीभर लोकांना प्रोत्साहित करल, असत्यवाणीमुळे घडीभर स्वतःचा फायदा होईल, असत्यवाणीमुळे बऱ्याचशा जगातल्या गोष्टी तुम्हाला मिळतील, परंतु सार्वकालिक जीवनाला तुम्ही मुकाल. मी प्रभेशीचा सेवक या नात्याने या शेवटच्या काळामध्ये आम्ही जगत असताना, या आर्थिक संकटामध्ये असताना, या लॉकडाऊनच्या काळामध्ये असताना, सगळ्या प्रकारची गंभीर परिस्थिती झाली असताना, सर्व काय तेवढं सगळं बंद असताना आज आम्हाला सुंदर अशी संधी दिली की आम्ही कमीत कमी आता तरी सत्य चालावं. एवढ्या दिवस लुटलो म्हणून तर आज आम्हाला 6 महिने आमच्या चर्चचं तोंड बघायला मिळाना, मंदिराचं तोंड बघायला मिळाना, मस्जिदचं तोंड बघायला मिळाना, त्याच्या गुरुद्वाराचं तोंड बघायला मिळाना, कुठल्या प्रकारचे एक चांगलं पावलेला जे काही मोठं देवस्थान आहे, धर्मालय, त्याचं सुद्धा गेट लांबूनच बघायचं फक्त बास. बांधलेल्या भिताडी आतमध्ये सुद्धा जायला वेळ मिळाला. याचं कारण जिवंत असताना परमेश्वरचा न्याय होण्याच्या अगोदर आम्हाला संधी दिली. आज देखील तेच जुनाट खराट पिळलेले, पार पिळून टाकून दिलेले, चुरगाळून झालेले मेसेज, लोकांची उन्नती होणारे मेसेज येऊ द्या. लोकांना सत्य कळू द्या. जोपर्यंत लोकांना सत्य पोहोचत नाही तोपर्यंत लोक त्या बंधनात राहतील. आणि जर का लोक बंधनात राहतील तर माझा परमेश्वर ज्या मेघरून येईल तो न्यायी परमेश्वर आहे. आणि तो न्याय करताना तुम्हाला आणि मला देखील त्याचा जाब द्यावा लागेल, तुम्हाला आणि मला त्याचा हिशोब द्यावा लागेल. आणि तुम्हाला मला देखील विचार की मी तुला सुज्ञानाची जीवा दिली, मी तुला चांगली जीवा दिली, मी तुला सत्य जीवा दिली, मी तुझा श्वासोश्वास बऱ्याच दिवसापासून राखून ठेवलाय, नाही ते कोविड-19 मध्ये तुला एक आवाज घेऊन गेलो असतो. ज्या अर्थी मी आज आहे काहीतरी, रोजची भाकर आज आम्हाला मिळते, तर प्रिय हो, आम्ही आमच्या वाणीमध्ये किती सत्यता दिसावी. कारण 12:19 मध्ये म्हणतोय सत्याची वाणी सर्व काही टिकेल, असत्य बोलणाऱ्याची वाणी केवळ क्षणिक आहे, केवळ क्षणिक आहे, थोडा वेळापुरती आहे. आणि म्हणून थोड्या वेळाचा विचार करू नका, कारण परमेश्वराने आम्हाला भरपूर लॉंग लाईफ, सार्वकालिक, विपुल, आणि असत्याची वाणी किती क्षणिक, थोडा वेळ. आणि असत्याची वाणी हे आमचं शरीर, आमचं देह, आमचं जीवन. आज काय पाण्याचा बुडबुड आहे, वाफ आहे, वाऱ्यासारखे हलणारे गोष्टी आहेत, मातीचा ढिगाल्यासारखं आहे. आणि म्हणून प्रिय हो, आम्हाला या गोष्टीमध्ये जिवंत असताना, कारण ज्या परमेश्वराने त्याचा श्वासोश्वास दिलेला आहे आणि त्याच्या श्वासोश्वासामध्ये देखील प्रत्येक श्वासामध्ये सत्य प्रकट होतं. अशा प्रकारे आमच्या जीवनामध्ये सत्य प्रकट व्हावं, सत्य स्वीकारावं आणि सत्य आचरित राहावं. दिवसामध्ये आम्हाला याची काळजी घ्यायची आहे, याची खबरदारी घ्यायची आहे. आणि तुमच्या आणि माझ्यासाठी आशीर्वादाचे राहील. आणखीन एक वचन आपण पाहूया. स्तोत्र नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय क्रमांक 23 आणि वचन क्रमांक 23 मध्ये देखील परमेश्वर आम्हाला मार्गदर्शन करत आहे. सत्य, सुज्ञता, शिक्षण व समंजसपणा हे विकत घे, विकू नको. प्रेज लॉर्ड, हालेलुया. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. नीतिसूत्र 23:23 आम्ही वाचूया. सत्य, सुज्ञता, शिक्षण व समंजसपणा ही विकत घे, विकू नको. आज बिझनेस चाललाय, बिझनेस. एका चढ एक मंडळी, जसं एखाद्या बिझनेसला दुसरा विरोधी उभा राहतो आणि त्याचा प्रोडक्ट विकण्यासाठी नाना प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या हे करत होतो, पोस्टरबाजी करतो. त्याचं प्रोडक्शन खराब जरी असलं तर अशी ऍडव्हर्टाईज करतो. अहो, याच्या मीटिंगला नेटके 5 लोक बसत नाही, तो 1000 लोकांचं पोस्टर पाठीमागे लावतो आणि पुढे असं सेल्फी काढून फोन मारितो, पोस्टर लावितो. चाललंय काय? या ठिकाणी वचन सांगतंय सत्य, सुज्ञता. आमची सुज्ञता कुठे गेलेली आहे? आज आम्ही सुज्ञ आहोत. आज आम्ही पूर्वजासारखे अडाणी नाहीत.
आमच्या पूर्वजांना बऱ्याचशा गोष्टीची फॅसिलिटी मिळालेली नव्हती आणि त्यांनी त्याच्यावर पाणी ओतलं होतं. आमचे पूर्वज जे होते ना आमच्यापेक्षा तर बऱ्यापैकी धार्मिक होते. एवढं मला समजतंय. तो भाग वेगळा. नामधारीपणामध्ये आलेले आमचे 7 पिढीचे लोक कसे का असाना ते चुकीचे होते, पण जरा आमच्यापेक्षा धोरणात होते. सत्य, आणि त्यांना सत्य माहिती नव्हतं म्हणून आजही लोक पारंपरिक पद्धतीने पिढीवार आलेली परिस्थिती आज देखील त्या असत्यामध्ये जीवन जगत आहे. मी परमेश्वराच्या नावामध्ये त्या प्रत्येकाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो, परमेश्वराच्या वचनाप्रमाणे तुमच्या पाठील मागे जीवनामध्ये जे असत्य आहे, जे नामधारीपणा आहे, जे अशुद्धपणा आहे, जे पाप आहे, जे कुकर्म आहे, जे आज्ञाचं उल्लंघन करणारं जीवन आहे, प्रभू येशूच्या नावामध्ये बदला. ही संधी आहे आम्हाला. आज सत्य स्वीकारा. ठीक आहे, आमच्या पूर्वजापासून आले ते आम्हाला माहित नव्हतं, परंतु आज परमेश्वराने आम्हाला सुज्ञता दिलेली आहे. त्यावेळेस अनेक वेळेस हे धर्मशास्त्र किंवा नियमशास्त्र किंवा पवित्र शास्त्र अनेक सर्वसाधारण लोकांना वाचायला मिळत नव्हतं. ते फक्त प्रमुख याजक, मुख्य याजक, तिथले त्यांचे टीम बस. मग ते सांगन ती पूर्व दिशा. ते म्हटले ना याच्यात असं असं लिहिलंय, आमेन. परंतु आज प्रिय हो, आम्हाला सुज्ञ दिलेलं आहे. परमेश्वराने आम्हाला सुज्ञतेची जिभा दिलेली आहे. परमेश्वराने आम्हाला ज्ञान दिलेलं आहे. परमेश्वराने आम्हाला बुद्धी दिलेली आहे. आम्ही सर्व गोष्टी डेव्हलपमेंट जर करत आहोत तर आमचं जुनं जीवन का डेव्हलपमेंट, या नवीन जीवनाची सुरुवात आम्ही सत्यामध्ये का करत नाही? आज वेळ गेलेली नाही प्रियो. आज देखील वेळ आहे आमच्या हातामध्ये, थोडका वेळ आहे. आणि त्या वेळेमध्ये जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये श्वासोश्वास आहे ना, तोपर्यंत मरणाच्या टोकापर्यंत, जसं विश्वसुरा म्हटलंय ना, तसं मरणाच्या टोकापर्यंत सत्यमध्ये राहा. सत्य म्हणजे प्रभू येशू, सत्य म्हणजे ख्रिस्त, सत्य म्हणजे पवित्र आत्मा, सत्य म्हणजे परमेश्वर. परमेश्वरामध्ये राहा आणि होता येईल तितकं परमेश्वरामध्ये राहण्याचा प्रयत्न करा. सत्य, सुज्ञता, शिक्षण झालं. इथं आलं का लगेच घोडं पेंट खायला सुरुवात होतं. पालक साहेब, आम्ही सत्य वागत आहोत, आता आम्ही सुज्ञ पण झालो, पण शिक्षण मात्र देऊ नका. हे आमचं जे आलेलं आहे ना पारायणपिढ्याचं, एकदम बरं वाटत. ते अहो कुठं जायला चान्स मिळतो, हा कुठेही हिंडायला मिळतो, काही करायला चान्स मिळतो. मग तिथं पाप नाही होत. आणि जरी झालं ना तर मग आमचे साहेब असतात ना, त्यांच्याकडे गेले नाही एकदा, मग ते लगेच आम्हाला माफ करून टाकतात. असं काही होणार नाही आता इथून पुढं. कारण परमेश्वराने आम्हाला सांगितले या जगामध्ये आकाश आणि पृथ्वी यामध्ये एकच आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. तोच मध्यस्थ आहे. त्या एकट्यालाच पापाची क्षमा करण्याचा अधिकार मिळालाय. बाकीचे कोणत्या पाळक साहेबाला नाही, फादर साहेबाला नाही, कोऑर्डिनेटर साहेबाला नाही, बिशप साहेबाला नाही, आणि कर्नल साहेबाला नाही, सलाम साहेबाला नाही, कुठल्या गुरुजी साहेबाला नाही, आणखीन कोणते कोणते साहेब आहेत ना, प्रोफिट साहेब, भविष्योक्ते साहेब, जेवढे कोणते साहेब आहेत, त्या प्रत्येकाचं मी प्रभू येशूच्या नावात मी हार्दिक स्वागत करतो. पण तो अधिकार तुम्हाला पापाची क्षमा करण्याचा दिलेला नाही. पाप दाखवण्यासाठी मात्र शिक्षणाच्या माध्यमातून तुम्हाला हा अधिकार दिलेला आहे की तू शिक्षण दे, त्यांच्यामध्ये सुज्ञता निर्माण कर, त्यांना सत्य सांग, त्यांच्यामध्ये समंजसपणा घाल. पण हे घालायच्या अगोदर स्वतः मी सत्य स्वीकारावं. मी लोकांना सुज्ञता सांगण्याच्या ऐवजी मी सुज्ञ व्हावं. मी लोकांना शिक्षण देण्याच्या ऐवजी स्वतः शिक्षित व्हावं. आणि म्हणून आम्हाला मत्तई 28:18-19 मध्ये म्हणतो, जा आणि संपूर्ण राष्ट्रात सुवार्तेची घोषणा करा, त्या पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या. आणि मी जे काही मी तुम्हाला आज्ञा पिलंय, पहिल्या प्रथम शिक्षकांना, सेवक साहेबांना, फादर साहेबांना, रेव्हरेंड साहेबांना, पाळक साहेबांना, गुरुजी साहेबांना, जेवढे कोणते साहेब आहे ना त्यांना सांगितलंय, पहिलं तू स्वतः. त्याच्यानंतर लिहित आहे समंजसपणा. विकत घे, विकू नको. आज आम्ही स्टॉल लावलेले आहेत, प्रकटीकरण करण्याचं, आशीर्वाद देण्याचं, पाण्याच्या बाटल्या विकण्याचं. काही महाभागे क्वार्टर्स घेऊन येतात, त्यांना तेलाची बाटली नाही मिळाली तर वास येतो सरळ सरळ, खोबरेच तेल भरून आणतात. आणि म्हणून प्रिय मी तुम्हाला सांगू इच्छितो की काय काय स्टॉल लावलेले आहेत, काय काय दुकानं मांडलेली आहेत, काय काय भंगार जमा केलेला आहे. आणि ह्या गोष्टी प्रिय आम्हाला पाहायचं आहे. तर परमेश्वर या ठिकाणी सांगत आहे की सुज्ञता, शिक्षण आणि सगळ्या प्रकारची सत्यता आम्ही
विकू नये, विकत घ्यावी उलट. आता कशाने विकत घ्यायची? अनेक लोक म्हणतील मग आता आलं का पाळक साहेब दान, दशमस, अर्पण, पावत्या पाडायच्या. अहो हे परमेश्वराने जर दिलेलं आहे ना त्याला कोणी रोखू शकत नाही. परमेश्वर ज्याला त्याला देण्याची भावना देईल. अनेक लोक नक्कनच कुथत देतात. मी दानपात्र देण्याचे किंवा घेण्याच्या कारण मी देवाच्या वचनाला कधी अमान्य होणार नाही. देवाचं वचन आम्ही नाही. कारण देवाचं वचन सांगतंय की बैल जर मळणी करीता येईल तर त्या बैलाला मुस्क घालू नको, खाऊ दे काय खायचं ते. पण आजकालचे बैल असे की खळेचे खळेच साफ केलेत, भुसकाट सुद्धा ठेवू नाही. पहिल्या काळामध्ये खळे केल्यानंतर उपणायचे आणि गहू ना कोटरात साठवून ठेवायचे आणि ते भुसकाट ना न जळणाऱ्या न विजणाऱ्या त्या बांधावर नेऊन काडी लावून द्यायचे. पण तो आताचे बैल असे आहेत की ते गहूही खाते तर भुसकाट सकट खाते. आणि भुसकाटाने नाही बघितलं तर जी जळून ठेवलेली असते राख असते ना तर राखेत सुद्धा तोंड खुपचिते. खेदाची गोष्ट आहे. आज आम्हाला काय, आज परिस्थिती काय आहे, सिच्युएशन काय आमच्या, आम्हाला काय करायला पाहिजे, नेमकं वेळ कोणती आहे. एका पाठीमागे एक विपत्ती येणार आहेत, एका पाठीमागे एक रोग येणार आहेत, एका पाठीमागे एक हाल अपयश होणार आहे, एका पाठीमागे एक अनेक गोष्टी होणार आहेत की त्या परमेश्वराला येण्याच्या अगोदरचे पडगम येतं. काही वर्षापासून हे होत आहे आणि आताच्या 2020 मध्ये ते इतकं सुरू झालेलं आहे ना. यातून अकाउंट काढा, अकाउंट नंबर देऊ नका. आज देखील या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक लोक अकाउंट नंबर देतात, ह्या अकाउंटला पाठवून द्या. प्रिय त्या मंडळीच्या लोकांना आमच्या पालकांची गरज भागवणं हे मंडळीची जबाबदारी आहे. हे सत्य आहे. आपण सत्य या विषयावर शिक्षण घेत आहोत, शिकत आहोत, मनन करत आहोत, चिंतन करत आहोत, अध्ययन आहोत. सत्य काय आहे की जर तुमच्यासाठी जर आध्यात्मिक सेवेसाठी रात्रंदिवस कष्ट करत आहेत, रात्रंदिवस गुडघे टेकवित आहेत, रात्रंदिवस वचनाचं सत्य प्रकट करत आहेत. सत्य ऐकून घ्या, वचनाचं सत्य प्रकट करतायत. आमच्या पाळक साहेबाच्या मुखात असत्य सापडत नाही. आमचे पाळक साहेब डुप्लिकेट काम करत नाहीत. आमचे पाळक साहेब जास्तीत जास्त वचनावर जोर देतात. आमचे पाळक साहेब आमच्यासाठी उपवास प्रार्थना करतात. आमचे पाळक साहेब आमच्या लेकरांसाठी संडे स्कूलची व्यवस्था करतात. आमचे पाळक साहेब आमच्यासाठी सत्य शिकवतात. आमच्या पाळक साहेबांनी आम्हाला सुज्ञ बनवलेलं आहे. आमच्या पाळक साहेबांनी आम्हाला पवित्र शास्त्राच्या माध्यमातून शिक्षण दिलेलं आहे. आमच्या पाळक साहेबांनी आम्हाला समंजसपणा केलेला आहे. मग जर एवढं काही तुमच्या पाळक साहेबांनी जर केले तर त्या परमेश्वराने ज्या पाळक साहेबाला एवढं ज्ञान, बुद्धी, चातुर्य, अभिषेक, सामर्थ्य आणि सत्य जर पुरवलं आहे तर तुम्हाला देखील तो पुरवणार आहे ना. मग तुमच्या अंतःकरणामध्ये उकळी का फुटत नाही? का तुमच्या पाळक साहेबांना तुम्ही देऊ नये असं तुमच्या मनामध्ये काय येतं? का पाळक साहेबांना तिथं नोटिशन नंबर पाठवावा लागत आहे? का अनेक पाळक साहेब तिथं अकाउंट नंबर पाठवतात, पीटीएम नंबर, आमचा नंबर, फलाना विस्तार, गुगल नंबर, काय काय पाठवत आहेत? ही जबाबदारी मंडळीची आहे. मंडळीच्या लोकांसाठी जर तुमच्यासाठी रात्रंदिवस अहोरात्र जर काबाड कष्ट करताय, हे देण्याची भावना त्यांच्या अंतःकरणामध्ये मनापासून निघली पाहिजे. हे सत्य तुम्ही अगोदर शिकवलेलं नाही. आणि ज्यांना शिकवलंय जे तुम्हाला अकाउंट नंबर हे सगळं पाठवावं लागत, याचा अर्थ तुमची मंडळी तुम्हाला दशमांश देणगी दानपात्र देत नाहीत. आणि का देत नाही याचा अर्थ आमच्या मधलं सत्य कुठंतरी हरवलंय, आमच्या मधलं सत्य कुठंतरी गहाण ठेवलंय, आमच्या मधलं सत्य कुठंतरी कमी दिसतंय, आमच्यामध्ये असत्य दिसत आहे, आमची जीभ खोटं करत आहे. आम्ही त्यांना सत्य शिक्षण दिलेलं नाही, आम्ही त्यांना खरा समंजसपणा दिला नाही, आम्ही त्यांना वेळीच ताडण केलं नाही, आम्ही त्यांची काळजी घेतली नाही. एक गरीब कुटुंब जर असलं नाही, दुसऱ्या वेळेस जर दुसऱ्या आठवडी जर श्रीमंत कुटुंब आमच्या चर्चमध्ये जर आलं, मंडळीमध्ये आलं, सेवेमध्ये आलं, तर आम्ही काय करतो, त्या गरीब कुटुंबाकडे महिना ढोकून बघत नाही. अहो साधं प्रेज लॉर्ड करायला पुढे जात नाही. आणि त्या श्रीमंताचं शेंबडं सोमडं जरी असलं ना, टायनी म्हणलं तरी तो पुसून, टायनी त्याच्या गळ्यात जर टाय असली ना, जर रुमाल नाही सापडला ना तर टायनी त्याचं पुसून. त्याच्यामुळं आज सेवकांनो ही कधी कधी आपली पण गलती आपण पण स्वीकारली पाहिजे. मी देखील एक सेवक आहे, मी देखील एक पास्टर आहे, मी देखील एक रेव्हरंट आहे. मग ज्यांच्यासाठी तुम्हाला आणि मला परमेश्वराने जर निवडलेला आहे तर यांची जबाबदारी घेणं त्या मंडळीचा अधिकार आहे. मग तुमच्या मंडळीमध्ये तुम्ही वैयक्तिकरित्या त्यांचे फोन नंबर आहेत, त्यांचे घर माहिती आहेत तुम्हाला, त्यांचे अकाउंट माहिती आहेत तुम्हाला, त्यांची डायरेक्ट त्यांची व्हिजिट घ्या. तुम्ही दारात गेल्याच परमेश्वर त्यांच्या मनामध्ये ते घालून देईल. तुमचे नंबर पाठवू नका. आणखीन अनेक देवाचे सेवक आहेत की ते दानपात्रासाठी किंवा कुठल्या प्रकारासाठी सेवा करत नाहीत. तर परमेश्वर त्या प्रिय लोकांना, त्यांच्या लोकांना
अद्भुतरित्या सांगतो. आणि ते मनापासून देतात, कणत कुठत देत नाही. आम्हाला इकडं कणत कुठत द्यावा लागत. काय बाबा एवढेच होते, मी आताच यायचं होतं का पाळक साहेबांनी, आणि आता कस काय बाबा आता नाही द्यावा तर परत दुसऱ्या घराकडे गेले तर आमच्या नावाची बदनामी करतील. रडत कडत द्यायचे, रडत कडत. देऊच नका. रडत कडत जर द्यायचे असले तर देऊच नका. मी पाळक साहेबांना विनंती करीन, तुम्ही पण आहे ना इमर्जन्सीला त्यांच्यासाठी काही प्रार्थना करू नका. देव तुमची प्रार्थना ऐकणार नाही. कारण तुमच्यातही खोट आणि त्या लोकातही खोट, आणि दोन्ही जर खोटे जर असले ना तर काही एक फायदा नाही. आज आपला विषय आहे सत्य. या ठिकाणी नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय क्रमांक 22 आणि वचन क्रमांक 20 आणि 21 आम्ही पुन्हा एक वार पाहूया. सत्याच्या वचनाचे सत्याच्या वचनाचे तत्व तुला कळवावे तत्व तुला कळावे व तुला पाठविणाऱ्यांना सत्याची वचने तू परत जाऊन पुस्तक अध्याय क्रमांक 22 आणि वचन क्रमांक 20 आम्ही पाहूया. सूत्राचं पुस्तक अध्याय क्रमांक 22 आणि वचन क्रमांक 20. सत्याच्या वचनाचे तत्व. आता आम्हाला कोणतं सत्य कळाले, आम्हाला काय तत्वज्ञान शिकवले, आता आमच्या पाळक साहेबांना चेक करावं लागेल. माझ्या प्रिय विश्वासणाऱ्या भावांनो आणि बहिणींनो, आई आणि वडिलांनो आणि प्रिय लेकरांनो, आज आमच्या पाळक साहेबांनी आम्हाला काय सत्य शिकवले, आमच्या फादर साहेबांनी आम्हाला काय सत्य शिकवले, आमच्या गुरुजी साहेबांनी आम्हाला काय सत्य शिकवले, आमच्या बिशप साहेबांनी आम्हाला काय सत्य समजले, आमच्या कोऑर्डिनेटर साहेबांनी आम्हाला काय सत्य समजावून सांगितले, आमच्या कुठल्या आणखीन कोऑर्डिनेटर जेवढे काही साहेब आहेत यांनी आम्हाला काय सांगितले, आज आम्ही आठवूया. आम्हाला काय शिकवले, कोणत्या गोष्टी शिकवल्या, सत्य शिकवल्यात का असत्य शिकवल्या, पर्याय नाही प्रियो. एखाद्या देवाच्या सेवकाचा मी म्हणत नाही अपमान करू नका किंवा अपमान करा, अशा दोन्ही गोष्टी मी सांगणार नाही. परंतु तुम्हाला खात्री करावं लागेल, न जाणो कदाचित जर परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आला आणि तो म्हणतो मी न्यायी परमेश्वर आहे, मी सत्य बदलणारा परमेश्वर आहे, मी सांगितलेल्या गोष्टी करणारा परमेश्वर आहे, आणि मग जर तो सत्य परमेश्वर आला आणि आमच्या जीवनामध्ये जर सत्य स्वीकारायचं बघितलं आणि आमच्या जीवनामध्ये जर सगळा खोटापणा आणि असत्यपणा जर सापडला तर प्रियो म्हणू नका आमच्या पाळक साहेबांनी आम्हाला सांगितलं नव्हतं, आमच्या फादर साहेबांनी आम्हाला सांगितलं. क्षमा कर, आता वेळ आहे ना, जिवंत आहात ना तुम्ही, विचारा. जसं आम्हाला दानपत्र दिंडी दशमांश या सगळ्या गोष्टीसाठी ज्यावेळेस आम्हाला फोर्स केला जातो किंवा आमच्यावर वारंवार त्या गोष्टी बिंबवल्या जातात, तशाच ह्या पण गोष्टी आता तुम्ही पण त्यांना वारंवार विचारा. पाहूया किती सत्य प्रकट होत आहे, तुम्हाला किती समजलेलं आहे. आणि म्हणून नीतिसूत्र 20:21 मध्ये म्हणत आहे, सत्याच्या वचनाचे तत्व तुला कळवावे व तुला पाठवणाऱ्यांना सत्याची वचने तू परत जाऊन सांगावी. आता जर आमच्या पाळक साहेबांनी आम्हाला सत्य सांगितलं तर बायबल आम्हाला सांगते, नीतिसूत्र 20 अध्याय 20 आणि 21 वचन आम्हाला सांगते की जर आम्हाला सत्य जर समजले तर आम्ही परत जाऊन दुसऱ्यांना ती सांगावी. आता असं कसं सांगायचं, आमच्या चर्च मध्ये सगळं लुटालूट चालू आहे, तरी काही प्रिय भाऊ बहिणी आहेत, आमच्या चर्चला येतानी तेलाची बाटली घेऊन या, नाही तर नाही आणली तर तिथं 500 रुपयाची घ्यावा लागल. अहो काय लय अवघड, लय सुवार्ता भारी सांगितलं, लय लोक सुवार्ता व्यवस्थित सांगतात. हॅट्स ऑफ करतो मी अशा प्रिय भावांना आणि बहिणींना. आता सुधरा, नाही तर आम्हाला दंड भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून सत्य आमच्या जवळ पाहिजे. अनेक गोष्टीचं सत्य आहे, सगळ्याच गोष्टी मी प्रत्येक गोष्टी किंवा प्रत्येक देवाचे सेवक सगळ्याच गोष्टी सांगू शकत नाही. परंतु त म्हणल्यावर तपीला समजत जा. अनेक लोक आहेत त म्हणले का तलवार म्हणतात, मग त्यांना जसं शिकवलंय तसं. आणि म्हणून या ठिकाणी पुढे लिहित आहे, म्हणून मसलती व ज्ञान, मसलत कुणाचा तरी सल्ला व ज्ञान यांनी युक्त अशा उत्कृष्ट गोष्टी मी तुला लिहून दिल्या नाहीत काय, या नियमशास्त्रामध्ये लिहून दिल्या नाहीत काय, प्रश्न करत आहे परमेश्वर. परमेश्वर आम्हाला म्हणत आहे,
म्हणून मसलती व ज्ञान यांनी युक्त अशा उत्कृष्ट गोष्टी मी तुला लिहून दिल्या नाहीत का? या नियमशास्त्रामध्ये दिल्या नाहीत का? या पवित्र शास्त्रामध्ये दिल्या नाहीत का? पवित्र आत्म्याच्या माध्यमातून दिल्या नाहीत का? संदेश सेवकांच्या माध्यमातून दिले नाही का? देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या माध्यमातून दिले नाहीत का? आणि आज देखील या देवाच्या पवित्र वचनाच्या माध्यमातून तू आम्हाला देत नाही का? आम्हाला शिकवल्या नाहीत का? प्रश्न विचारलेला आहे. कारण परमेश्वराचं नियमशास्त्र सत्य आहे. कानाने मात्र रद्द होणार नाही. मग या गोष्टी आम्हाला कधी समजतील? कारण मध्ये कुठल्याही प्रकारचं काही चालणार नाही. तिथं मुर्दा उठून ज्याचा श्वास काढून घेतलाय ना, तो उठून देवाचं सत्य स्वीकारणार नाही आणि काहीच करू शकणार नाही जिवंत असताना. आणि म्हणून तो आम्ही सुरुवातीला वाचलं की ज्यावेळेस आम्ही परमेश्वराची वाणी सत्य सर्व काळ टिकते आणि सत्य सुज्ञता ही विकत घे. आणि या ठिकाणी आम्ही आणखीन एक नीतिसूत्र 20 आणि 20-21 मध्ये पाहत आहोत की मसलती व ज्ञान यांनी युक्त असा उत्कृष्ट गोष्टी मी तुला लिहून दिल्या नाहीत काय? आता आमच्यासाठी काय काय लिहून दिल्यात, आम्ही काय काय नोट करून घेतो. फक्त शाजूक असल्यासारखं चर्चला गेले ना, काही लोक लय शाजूक असते. बिलिवर्स भाऊ बहिणी लय धार्मिक, लय अहो काय सांगायचं. लगेच पेन डायरी खडा 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 लगेच वचन बिचन पॉइंट लिहून बस इथून एकदा झाकली ना पुढच्या संडे शिवाय उघडतच नाही. अहो घरी गेल्यावर सुद्धा वाचित नाही. बऱ्याच अंश होतो. मी तर कधी कधी म्हणतो सिस्टर ते ठेवून देते माझ्याकडे बघा काही तरी चाललंय कळणार. तर काही लोक तर मोकारच रे शेवाडी देत. नीतिसूत्राचं पुस्तक काढला कधी इकडे खाली राजेकडे जातात. पहिला राजे दुसरे राजे आणि दररोज इतके धार्मिक. सत्य शिका, सत्य स्वीकारा. आणि म्हणून या ठिकाणी लिहिले की मसलत उत्कृष्ट गोष्टी मी तुला लिहून दिल्या नाहीत काय? होय प्रिय, परमेश्वरने आम्हाला सुंदर असं मार्गदर्शन या परमेश्वरच्या वचनाच्या माध्यमातून केलेलं आहे. आम्ही आणखीन एक रेफरन्स पाहूया. नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय क्रमांक 12 आणि वचन क्रमांक 22 मध्ये देखील आम्हाला एक गोष्ट प्रामुख्याने पाहायला मिळत आहे. पाहूया इथून. असत्यवाणी परमेश्वराला वीट आणते, परंतु सत्याने वागणारे त्यास आनंद देतात. असत्यवाणी वीट आणणारी आहे. अहो आता खोटं बोलण्याची देखील काहीतरी हे ना क्षमता आहे ना. एकदा का घडा फुटला परत जोडता येत नाही. म्हणायचं नाही आता प्रभू मातीच्या घड्याप्रमाणे मी तुझ्या. अरे मातीच्या घड्याप्रमाणे म्हणू नको, मातीच्या गोळ्याप्रमाणे म्हण, चिखलाप्रमाणे म्हण. त्या चिखलाला आकार देत येतो. मटका एकदा फुटला का फुटला, परत जोडता येत नाही. अनेक लोकांनी खापरे घेतले, अनेक लोकांनी खालचा तळ घेतला, कुणाच्या हातात काठ आले, काय झाले. आणि म्हणे आमच्याकडे सर्व सत्य मिळाले. नुसता काठ उचलला म्हणे माझ्याकडे मटका आहे. अरे खाली काहीच नाही, मोकळा काही नाही, फक्त खालचंच उचललं. ते थोडस वंजळभर पाणी वसना हे संपूर्ण आमच्याकडं काही नाही. सत्याला स्वीकारा, सगळं काही तुमच्या हातामध्ये आहे. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईन. आपण नीतिसूत्र 12-22 मध्ये पाहत आहोत. या ठिकाणी त्यांनी असत्यवाणी परमेश्वराला विटा. लोकांना आता सत्य समजायला लागले. अनेक देवाच्या सेवकांच्या माध्यमातून लोकांपर्यंत सत्य पोहोचलेलं आहे. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने पोहोचलेलं आहे. या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक 6-7 महिन्यामध्ये स्वतः बिलिवर्स भाऊ आणि बहिणीने सत्य स्वीकारलेलं आहे. आता त्यांना खरं काय खोटं काय, लाली पावडर काय आणि ओरिजिनल काय सगळं समजलेलं आहे. आणि मग आता मात्र आमच्या बोलबच्चनला कोणी डिमांड देत नाही. आता जर का चर्च चालू झाले, पाळक साहेबांनो, फादर साहेबांनो सावधान राहा. कारण लोक ज्यावेळेस आता चर्चला येते ना, तर माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत ज्यांनी असत्यामध्ये सेवा केली ना आणि ज्यांना आता सत्य समजले ज्यावेळेस आमच्या चर्चमध्ये आले ना, तर पाळक साहेब आमची काही खैर होणार नाही. म्हणून आता आम्हाला देखील सुधरायचे. हो मी आलो त्याच्यात, मी देखील आलो. आणि म्हणून त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की असत्यवाणी परमेश्वराला वीट आणते, परंतु सत्याने वागणारी त्यास आनंद देतात. जे सत्याने वागत आहेत ना, अहो त्यांच्या जीवनात आनंद आहेत. आज देखील लॉकडाऊनच्या काळामध्ये आर्थिक परिस्थिती घसरलेली असताना कुठल्याही प्रकारे पैशाचा सोर्स नाही, कुठल्याही प्रकारच्या दानपत्राचा सोर्स नाही, कुठल्याही प्रकारचं काही नसताना देखील आज देखील देवाचे अभिषिक्त सेवक आणि सेविकाने ज्यांनी सत्यामध्ये समर्पित सेवा केलेली आहे, करत आहेत. आणि इथून पुढे देखील परमेश्वर येण्यापूर्वी त्यांना करण्याला साहाय्याने मार्गदर्शन करणारे. आज देखील त्यांना कुठल्याही प्रकारची वाण नाही. ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी घडत आहेत. आज देखील असे सेवक आहेत की त्यांनी कुठल्या वगैरे काही दिलेलं नाही, तरी अद्भुतरित्या त्यांच्या अकाउंट मध्ये परमेश्वराच्या सेवकाच्या अकाउंट मध्ये पैसे येतात. आणि मग हेच बघितलं
काही लोकांनी लगेच त्याचा डुप्लिकेट उपयोग करायला सुरुवात केला. एक दोघांच्या खात्यामध्ये टाकून दिले पैसे आणि दिले फेसबुकला बातमी टाकून, लाईव्ह सोडले काही काही. आणि मग लोक पहिलेच गोंधळात होते, लोक पहिलेच असत्यामध्ये होते. लोकांना वाटलं आमच्या या बाकीटात येते, आमच्या या अकाउंट मध्ये आहो, तुमच्या या अकाउंट मधून काहींचे गेले, आले तर नाही पण गेले, हॅक केले काही काहींनी. आणि ते हॅक करणारे दुसरे तिसरे कोण नाहीत, असत्यामध्ये वागणारे, खोटे चालणारे, डुप्लिकेट, स्वर्गाच्या राज्याच्या जवळपास नसणारे अशा लोकांनी परमेश्वराचं शिक्षण व्यवस्थित दिलं नाही, सत्य शिकवलं नाही. आणि आज देखील लोक त्या असत्यामध्ये पिडलेले आहेत, रुजलेले आहेत, बसलेले आहेत. या गाळात गेलेल्या लोकांना प्रिय हो, परमेश्वराच्या सेवकांनो मी तुम्हाला विनंती करेल हात जोडून, सत्य शेवटपर्यंत सांगा. सत्य कधी दाबले जाणार नाही. आणि जरी गेलं परंतु स्वर्गाच्या राज्यामध्ये सत्य प्रकट होणार आहे. तो न्यायी परमेश्वर, सत्य परमेश्वर ज्यावेळेस येईल ना, त्याला सत्याच्या वाणीमध्ये आनंद होतो. तो म्हणतो सगळ्यात जास्त आनंद मला केव्हा होतो, ज्यावेळेस माझा सेवक सत्य वर्तन करतो, ज्यावेळेस माझा विश्वासणारा भाऊ आणि बहीण सत्यामध्ये समर्पित होती, कृती आणि आचरणामध्ये येते. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल, परमेश्वरच्या नावाचा गौरव करूया. आणि म्हणून आम्ही नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय क्रमांक 23 आणि 23 पाहिलं होतं. आणि त्यामध्ये पाहिलेलं आम्ही अध्याय क्रमांक 23 आणि 23 सत्य सुज्ञता शिक्षण व समंजसपणा ही विकत घे, विकू नको. आता विकत घे म्हटल्यानंतर विकायचा प्रश्नच नाही. सुज्ञता ही विकत घे, मग ज्याला घ्यायची ना तो घेऊन येणार, पण ज्याला यायची त्याला विकण्याचा अधिकार नाही. त्याला समंजसपणे, प्रामाणिकपणे, सत्यामध्ये परमेश्वराला समर्पित होऊन त्याला फुकट द्यायचंय. परमेश्वरचं वचन सांगतंय मी तुम्हाला फुकट दिलंय. पवित्र आत्म्याचं दान मिळवण्यासाठी किती पैसे दिले तुम्ही? मी परमेश्वराच्या सेवकांना विचारू इच्छितो या ठिकाणी, भविष्यवक्ते साहेब असतील, प्रोफेट साहेब असतील, प्रेषित साहेब असतील, पाळक साहेब असतील, सुवार्तिक साहेब असतील, आणखीन कोणते साहेब असतील, माझा एक प्रश्न आहे की हे कृपादान तुम्हाला आणि मला जर मिळालेले आहे तर आम्ही किती पैसे जमा केले, स्वर्गाच्या राज्यामध्ये किती भरणार? नोकरी लागण्यासाठी बऱ्याच अंशी जगामध्ये जर सर्वसाधारणपणे जर नोकरी नाही लागली ना सरकारी, तर अनेक लोक काय करतात, गोळा भरितात. गोळा म्हणजे खोक पेटी पैसा काय असेल त्यांचं ते काही देवाणघेवाण रितसरपणे, आणि मग ती नोकरी मिळवतात. अनेक लोकांनी डुप्लिकेटपणाने कृपादान मिळवले. असत्यामध्ये अनेक लोक खोटे प्रोफेट झालेत, प्रेषित झाले, पाळक झाले, पास्टर झाले, सगळे झाले. आणि जर झालेला आहे तर तुमच्याकडे जे कृपादान आहे ते देणे मिळण्यासाठी परमेश्वराला किती पैसे दिले आहेत का तुमच्याकडे परमेश्वराला द्यायला? मग ते जर आम्हाला फुकट दिले तर मग आम्ही लोकांपर्यंत ते फुकट का पोहोचू नये? का आम्ही त्याचा व्यवसाय चालवलेला आहे? हे सत्य आहे प्रिय, आणि हे सत्य मला तुम्हाला सांगू द्या, कारण या सत्य स्वीकारल्याशिवाय आमच्यामध्ये परिवर्तन जर होत नाही. मी परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देईल की मागील काही दिवसामध्ये असे देवाचे काही सेवक आहेत, आता मी त्यांचं नाव घेत नाही, परंतु मी आदराने त्यांना सॉल्यूट करील की काही गोष्टी चुकीच्या असल्यामुळं वेळीच परमेश्वराने पवित्र आत्म्याने सत्य त्यांना दाखवलं, सत्य त्यांनी स्वीकारलं, त्यांची चूक कबूल केली आणि आज चांगल्या प्रकारे ते सेवा करते. सॉल्यूट करतो मी पुन्हा एक वार. ही गोष्ट खूप गरजेची आहे. आणि कशाने होती तर सत्याची वाणी पाहिजे, आणि सत्याच्या वाणीमध्ये तो पॉवर असतो, सत्याच्या वाणीमध्ये तो अधिकार असतो. सत्याची वाणी परमेश्वरापासून आलेली असते आणि सत्याच्या वाणीला कुणीच अडवू शकत नाही. असं मुंडकं जरी दाबलं तरी सत्य. आणि म्हणून तो म्हणतो श्वासात श्वास आहे, श्वासोश्वासाप्रमाणे सत्य त्याच्यामधून बाहेर पडतं. परमेश्वर आम्ही जर पाहिलं तर नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय क्रमांक 12 आणि वचन क्रमांक 17 मध्ये प्रियो आम्ही सुरुवातीचं वचन आज चिंतन आणि मननासाठी घेतलं होतं. त्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, ज्याच्या तोंडून सत्याचे उद्गार श्वासाप्रमाणे बाहेर पडतात. तो न्यायत्व प्रकट करतो. श्वासाप्रमाणे जसं श्वास घेतो ना आपण आतमध्ये असं आणि परत सोडतो बाहेर, श्वासाप्रमाणे सत्य ज्यावेळेस आमच्या मध्ये परमेश्वराचं काम आहे, आम्ही आतमधून ते केलं पाहिजे आणि बाहेरून जगामधून देखील आम्हाला सत्यच भेटलं पाहिजे. आतमध्ये सत्यच राहिलं पाहिजे. अनेक लोक आहे ना दोन ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे राहतात.
खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे. हा, त्या कोलगेटचे ऍडव्हर्टाइजला येतात ना ते दातावाली, एक नंबरचे दात, पण कोलगेट घेतल्यावर तसे दात नाही निघत. असे काही लोक आहेत, काही गोष्टी असे शिकवतात ना, वा वा वा. की श्वास घेत असताना परमेश्वरामध्ये सत्य आहे आणि श्वास सोडत असताना देखील परमेश्वर सत्य आहे. मग जर आम्ही त्या परमेश्वराचे लोक आहोत, आम्ही त्या परमेश्वराचे निवडलेले आहोत, आम्ही जर त्या परमेश्वराचे पुत्र आणि कन्या आहोत, आम्ही जर त्या परमेश्वराच्या राज्याचे वारिस आहोत, हकदार आहोत, दावेदार आहोत, आम्ही त्याची खास प्रजा जर आहोत, तर आमच्यामध्ये किती सत्य बाहेर पडतं. जाऊ द्या, 24 घंट्यामध्ये आम्ही श्वासोश्वास घेतो ना, आत बाहेर ऑक्सिजन घेणं, नायट्रोजन सोडून देणं, आहे की नाही? ऑक्सिजन घेतं, नायट्रोजन सोडून देणं, चांगल्या गोष्टी घेणं, वाईट गोष्टी सोडून देणं, चांगल्या गोष्टी स्वीकारणं, सत्य स्वीकारणं आणि बाहेर देखील सत्यच टाकणं. आणि म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला आम्ही आणखीन एक रेफरन्स देतो की मनुष्याच्या पोटामध्ये किंवा आतमध्ये जे बाहेरून जातं ना, ते त्याला विटाळीत नाही, आतून जे निघतं ते त्याला विटाळीत. आणि मग बाहेरून येताना जर आम्ही असत्य स्वीकारलं, तर आतून कुठं तुमचं सत्य चांगलं येणार आहे? तर बाहेरून स्वीकारताना सत्य स्वीकारा, म्हणजे आतून देखील तुमच्यामधून सत्य. आणि म्हणून मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देईल. आम्ही सत्य या गोष्टीवर चिंतन, मनन आणि अध्ययन करत आहोत. आणि खरोखर या जीवनामध्ये आम्हाला बऱ्याचशा गोष्टी की श्वासोश्वास त्याप्रमाणे आमच्यामध्ये सत्य असावं. म्हणजे जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये काय येऊ, दुःख येऊ, संकट येऊ, समस्या येऊ, चिंता येऊ, काळजी येऊ, आर्थिक परिस्थिती बिघडू, परिस्थिती येऊ, पण आम्ही सत्यामध्ये समर्पित राहिलो पाहिजे. जोपर्यंत आम्ही सत्यामध्ये टिकून राहत नाही, जोपर्यंत आमच्यामध्ये सत्य आम्ही वावरत नाही, तोपर्यंत आमच्या आशीर्वादाचं विचार नाहीच करायचं. आणि आता तर फक्त सध्या आहे ना, जीवन कसं जगल याच्याकडे लक्ष द्या. आता हाव पड्यासारखं आहे ना, काही करू नका. एवढ्या दिवस जेवढी हाव केली ना, बाद झाली. आता जे काही क्षणिक दिवस आमच्या या जगामध्ये व्यर्थ दिवस ठेवलेले आहेत ना, ते आता आम्हाला परमेश्वरामध्ये घालवायचे आहेत आणि ते सत्यामध्ये घालायचे आहेत. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, प्रिय लेकरांनो, मी तुम्हाला विनंती करेल प्रभू येशूचा सेवक या नात्याने, आणि अनेक देवाचे सेवक, अभिषिक्त सेवक तुम्हाला वचनाच्या माध्यमातून ते सत्य प्रकट करत आहेत, आणि ते तुम्ही स्वीकारा आणि त्या सध्याच्या आमच्या जीवनाला एक नवीन वळण द्या. आमच्या मुखामध्ये सत्याची वाणी असावी, कारण सत्याची वाणी सर्व काळ टिकणारी आहे. आमच्या जीवनामध्ये सत्य असावं, आमच्या जीवनामध्ये सुज्ञता असावी, पारखून घेण्याची क्षमता असावी, चेकिंग करण्याची क्षमता असावी, निवडण्याची क्षमता असावी. आमच्या बरोबर सत्य असावं, देवाचे वचन असावं. सगळ्या प्रकारच्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये असाव्यात, परंतु सगळ्यात महत्वाचं सत्य असावं, कारण परमेश्वर सत्य आहे. परमेश्वराच्या व्यतिरिक्त एक देखील सत्य नाही. सर्व मानवजातीने पाप केलेलं आहे, सर्व देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहेत. आणि म्हणून प्रिय हो, परमेश्वराने आमच्या प्रत्येक पापाची, अपराधाची क्षमा केलेली आहे. आमच्या अपराध त्यांनी झाकलेले आहेत. आणि म्हणून आज आम्हाला सत्य स्वीकारणं खूप गरजेचं आहे. तुम्ही सत्य स्वीकारा. ते स्वीकारल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये जे काही आशीर्वाद, जे काही आशीष, जे काही बरकत, जे काही आरोग्य मिळत, सगळ्याच गोष्टी डोक्यावर हात ठेवल्याने होणार नाही. मी तुम्हाला विनंती करील, सगळ्याच गोष्टी प्रार्थना केल्यावरच होतात असं नाही. तुमच्या जीवनामध्ये सत्य असलं की तुमच्यासाठी सगळे दरवाजे खुलले जातील. अजिबात दाना पात्राविषयी किंवा देणगीविषयी किंवा एखाद्या मोठ्या पावत्याविषयी आम्हाला गुगल पे, अकाउंट नंबर, HDFC, काय इंटरनॅशनल, नॅशनल कोणत्या बँकेचे, पतसंस्थेचे नंबर द्यायची गरज पडणार नाही. परमेश्वर त्या प्रिय लोकांना, कोणत्या, जे तुमचे मंडळीचे लोक आहेत त्यांच्या, अहो सांभाळायचे मेंढरे इथले मागायचं दुसऱ्याला, हे कोणी शिकवलंय? बाकीच्या लोकांनी काय करायचं? मग आमची सेवा इथं आणि मागवतो कुठं ऑल इंडिया, जसं काय लय इंटरनॅशनल पिक्चर. मंडळी कशी जमा केलेली, याचे 2 तोडून, त्याचे 2 तोडून, त्याचे 3 तोडून, काही लंगडे त्याच्यातले, काही आंधळे पांगळे, उघडे वाघडे प्रकटीकरणाच्या पुस्तकामधले.
त्यांना असं वाटतंय आमच्याकडे खूप काही आहे, आम्ही खूप काही श्रीमंत आहोत, आम्हाला कशाची वाण नाही, आमका असंच नाही. पवित्र शास्त्र सांगते सगळ्यात थर्ड क्लास तुम्ही, सगळ्यात भंगरी तुम्ही, सगळ्यात गरीब तुम्ही, सगळ्यात दरिद्री तुम्ही. कारण देवाच्या सत्य तुमच्याकडे नाही, देवाच्या हव्या असणाऱ्या गरजा तुमच्या जवळ नाही. आणि परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल, गौरव देईल, सन्मान देईल. आपली वेळ या ठिकाणी संपलेली आहे आणि आपण लाईव्ह फेसबुकच्या पुढच्या सेक्शन मध्ये भाग 5 मध्ये आपण पुढच्या लाईव्ह मध्ये पाहूया. परमेश्वरच्या अभिषिक्त सेवक सेविकाचं पुन्हा एक वार मनापासून हार्दिक स्वागत. प्रभेशूच्या सत्यामध्ये तुमचा मी आदर करतो आणि हे सत्य तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवा अशी अपेक्षा देखील बाळगतो. येऊया छोटीशी प्रार्थना करूया. परमथोर दयाळू बापा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना विनंती करतो. परमेश्वर बापा, आतापर्यंत आम्ही ज्या गोष्टीमध्ये अडकलेलो होतो, आज सुद्धा सत्य वचनाच्या माध्यमातून आम्हाला समजलेलं आहे आणि म्हणून परमेश्वर बापा ते वचन आम्ही स्वीकारावं आणि त्याप्रमाणे आचरण करावं अशी तू कृपा करा. आम्ही प्रार्थना करतो या समाला आमच्या भारत देशासाठी, महाराष्ट्र राज्यासाठी, माननीय उद्धवजी साहेब आमचे मुख्यमंत्री, त्याचप्रमाणे सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर डिपार्टमेंट, सफाई कामगार, सर्व प्रकारच्या नर्सेस, सर्व प्रकारच्या सेवा, अभिषिक्त सेवक सेविका, सर्व विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, प्रिय लेकर आणि परमेश्वर बापा जगातले आमचे प्रत्येक लोक परमेश्वर बापा ज्यांना तू या जगामध्ये आतापर्यंत ज्यांच्या मध्ये श्वासोश्वास चालू आहे, परंतु परमेश्वर बापा त्यांच्या जीवनामध्ये सत्य नाही, आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुझा सेवक या नात्याने परमेश्वर बापा तुझ्या वचनाच्या माध्यमातून तुझ्या अनेक तुझ्या सेवकाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत सत्य पोहोचल्या जाऊ दे आणि त्यांनी ते सत्य स्वीकारावं आणि तुझ्या अनंतकालिक सार्वकालिक जीवनामध्ये त्या सत्यापासून त्यांचा समावेश व्हावा देखील कृपा कर. सर्व आजारी बंधन जोखलं नाजरेथ येशूच्या नावात तू दिलेला अधिकारवाणीत मी त्याला तोडतो. त्या प्रत्येक भावाच्या बहिणीच्या आईच्या जीवनामधून निघून जाण्याची त्याला आज्ञा करतो आणि परमेश्वर प्रत्येक तुझ्या प्रिय विश्वासणाऱ्या भावांना बहिणींना आरोग्य दे, ज्ञान दे, चांगुलपणा दे, सुज्ञता दे, शिक्षण दे आणि सत्य त्यांच्या जीवनामध्ये प्रकट कर. आदर गौरव तुला दे. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, त्याच्या पवित्र गोड सामर्थ्यवान नावात मागतो, स्वर्गीय पित्यात होईल. आमेन. प्रभेश्वर रक्त की जय, प्रभेश्वर रक्त की जय, प्रभेश्वर. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू.